नमस्कार. काँग्रेसचे नेते आणि अलीकडे BJPच्या बाजूला आलेले पण पक्षात न घेतलेले असे शशी थरूर जे केरळचे खासदार असून हे पूर्वी UNAमध्ये चांगल्या पदावर होते, हे आज असं म्हणतात की UNA बंद का करू नाही. जर UNA ही राष्ट्रीय संघटना जर देशादेशामध्ये संतुलन ठेवू शकत नसेल, कुठला एखादा देश दादागिरी करून दुसऱ्या संप्रभुतावाल्या देशावर आपला हक्क सांगत असेल आणि तिथल्या पंतप्रधानांना तिथल्या राष्ट्राध्यक्षांना त्या देशात जाऊन उचलून आणून आपल्या देशात त्याला जेलमध्ये टाकून त्याच्यावर खटला भरणार असेल, तर मग या UNA संघटनेचा उपयोग काय. खरे मित्रहो, जर अशा पद्धतीने क्रूज मिसाईल, युद्धपोत, प्रचंड ताकदीचं सैन्य आणि प्रचंड पैसा, प्रचंड ताकद असलेला बलाढ्य देश जर अशा कमकुवत छोट्या छोट्या देशावर अशा पद्धतीचे हल्ले करत असेल आणि मी सांगेन तोच राष्ट्राध्यक्ष राहील, मला पाहिजे तीच अनुकूल नीती हवी, मी सांगू तसं तुम्ही बाहुलं म्हणून राहायला हवं आणि आम्ही सांगू त्याच पद्धतीने व्यापाराच्या कराराच्या अटी होतील, नाहीतर आम्ही इतके टक्के टेरिफ लावू, आम्ही तुमच्या देशात घुसून तुमच्या राष्ट्राध्यक्षांना उचलून आणेल, ही धमकीची भाषा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी ट्रम्प आजकाल करत आहेत. आणि तीच गोष्ट रशियासुद्धा विनाकारण युक्रेनवर युद्ध करून युरोपाला वास्तवी धमक्या देत आहे. आणि चीन तर मग तुम्हाला माहितीच आहे, तो तैवानसाठी किती मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे, तो केव्हा तैवानला गिळू असं त्याला झालेले आहे. अशा पद्धतीने बलाढ्य देश जर असं साम्राज्यवाद उभे करत असतील, जो 21व्या शतकात बरोबर नाही आणि ते कठीण आहे, पण तरीही हे लोक यांची मनमानी चालू आहे, कारण यांना कुणीही धाक दाखवायला तयार नाही. UNA ही संघटना एक प्रकारे मोडकळीस निघाली, ती फक्त प्रवचन देण्यापुरती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी समारंभ कार्यक्रम अशा पद्धतीने घेतात, पण त्याचं काही निष्पन्न होत नाही. अमेरिकी दादागिरी चालू आहे, रशियाची बी चालू आहे आणि चीनची बी चालू आहे. अशा वेळेस मग असल्या संस्था काय कामाचा, असा प्रश्न ज्या UNमध्ये सर्व्हिसला असणाऱ्या शशी थरूर यांनी विचारत वागवं काय. खरं तर हा सगळाच प्रकार लाजिरवाणा आहे आणि आजच्या आधुनिक काळामध्ये आजच्या संप्रभुता असलेली सगळ्या छोट्या मोठ्या देशांवर जर तुम्ही अशा पद्धतीने साम्राज्यवाद पसरवत असाल, पूर्वी इंग्रजांनी व्यापारातून साम्राज्यवाद निर्माण केला आहे, पूर्वी मुस्लिमांनी लढायामधून देश जिंकायचं काम केले, पण आता सरळ युद्धाच्या धमक्या देऊन आणि आपली ताकद दाखवून दुसऱ्या देशावर आक्रमण करून त्या देशाला गिळंकृत करायचं काम चालू आहे. तेव्हा UNA ही काही कामाची संघटना नाही, असा जो निष्कर्ष निघाला तो एकदम बरोबर आहे आणि त्यासाठी शशी थरूर यांना हे उघड सांगण्याबद्दल त्यांचं नक्की ते अभिनंदनास पात्र आहेत. नमस्कार. बोला मॅडम.